नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवतोय कोलंबी भात आणि आज कोलंबी भातची रेसिपी दाखवणार आहे प्रिया आहे आपल्याबरोबर। प्रियाने काय काय घेतलंय ते दाखवूया आपण आणि आजच्या रेसिपीला चालू करूया। इकडे प्रिया आहे आणि प्रियाने दाखवतो इकडे काय काय घेतलं। खडा मसाला घेतलाय, तमालपत्र, कांदा, मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि हे गरम मसाला आहे, शाही बिर्याणी मसाला। हा तिखट आहे, हळद आणि हा टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घेतलाय ग्रेव्ही म्हणजे। आणि हे काजू आणि कोलंबी आहे। कोलंबी आम्ही अर्धा तास झाला असेल ना मॅरिनेट करून ठेवले, मस्त मसाले वगैरे टाकले आणि अर्धा तास मॅरिनेशनला ठेवलं होतं। आणि इथे हा कांदा तेलात फ्राय केलेला आहे आणि इकडे आहे तो राईस आहे जो आम्ही शिजवून घेतलेला आहे। आणि इकडे आता पुढची रेसिपी दाखवते प्रिया। पहिले आधी आपली क्वांटिटी जास्त असल्यामुळे एक मोठी वाटी तेल घेतलंय प्रियाने आणि तो पण आमचा मस्तपैकी गॅसवरती आम्ही 5 मिनिटं झाले ठेवलं होतं आणि मस्तपैकी त्याला एकदम उकळी म्हणजे तापलाय, तो टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन झालंय। आणि आता पुढे काय करतोय, खडा मसाला टाकतो। मसाले टाकून घेतलेत आणि इकडे आता काय टाकते, कांदा टाकतोय आणि इकडे मस्तपैकी बारीक चॉप केलेला बारीक कापलेला कांदा आहे तो याच्यामध्ये गरम तुपामध्ये आधी कांदा मिक्स करून घेते। आज आमच्याकडे बिर्याणी म्हणजे कोलंबी बिर्याणी, भात आणि बिर्याणी, असं स्पेशल बिर्याणी नाही म्हणता येणार की भात किंवा असं काही, कोलंबी भातच बोलायला लागेल ना बिर्याणी टाइप मध्ये। आणि या 3 मिरच्या 4 त्या टाकते, त्या मिरच्या अख्ख्या टाकायच्या आणि ते अख्ख्या मिरच्या घेतल्या। कांदा परतून घेऊया तेलात आणि मस्तपैकी आता त्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। पूर्ण असा कलर चेंज नाही होत ना तोपर्यंत परतून घेऊया। आणि आजच्या या पार्टीसाठी म्हणा स्पेशल गेस्ट कोण येणार आहे, निशा, सोरा, आरती, या सगळ्या प्रियाच्या मैत्रिणी आहेत वाडीतल्या आणि यांचा एक मोठा ग्रुप आहे। ग्रुप मेंबर्स येणार आहे आजच्या या पार्टीसाठी। अजून आलेच नाहीत, किती वाजता येणार आहेत काय माहिती नाही, आता गाडी निघाली असेल ना त्यांची। इकडे बघा मस्तपैकी कांदा टाकलेला आहे आणि कांदाचा एकदम आता तेलामध्ये असं मस्तपैकी सॉफ्ट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे टोमॅटोची प्युरी बनवली होती, म्हणजे मिक्सरला वाटून घेतलं होतं टोमॅटो। आणि इकडे आपल्या घरचेच मसाले आहेत, घरचे म्हणजे आम्ही घरी विकत आणतो ते, घरी जे जेवणात वापरतो ते। इकडे आलं लसूण पेस्ट आहे ना, या सीझनचे शेवटचे काजू असतील, आहेत अजून पण हे काजू आमच्या काजूच्या झाडांवरचे आहेत, ते मस्तपैकी आईने कापून दिलेत। कारण काजू कापण्याला पण खूप जरा चीक वगैरे लागतो, त्यामुळे काजू आहेत ना आईने कापून दिलेत। इकडे मस्तपैकी कोलंबी मॅरिनेट केली होती, ती कोलंबी आहे इकडे। आणि इकडे हा जो राईस आहे तो प्रियाने उकळून घेतलाय आणि इकडे 2 बटाटे पण टाकणार आपण। 2 बटाटे आणि 2 मोठे बटाटे घेतलेत, ते कापून घेते प्रिया। आता ही आलं लसूण पेस्ट किती चम्मच घेतले, 2 चम्मच टाकतो मोठे, 2 मोठे चम्मच आलं लसूणची पेस्ट ते पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे। जराशी कोथिंबीर टाकते तेलात परतवायला, मग जरा चव चांगली लागते येते त्याला। आपण जी कोथिंबीर कापली होती ना त्यातली अर्धी कोथिंबीर आपण याच्या कांद्यामध्ये परतून घेतो, जरा चव येते लागते। टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतले ना, आता ते टाकते जरा तेलात।
हे सगळं आहे ना मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ वाफवून द्यायचं, म्हणजे कांदा थोडा सॉफ्ट होऊन जाईल. तर आता झाकण मारूया आणि एक किती मिनटं ठेवायचं आहे? 10 मिनिटं ठेवू. आणि आता आम्ही झाकण काढून बघतोय. एक 10 मिनटं नाही पण 5 मिनटं, कारण आम्ही गॅसची फ्लेम आहे ना जास्त ठेवली होती, त्यामुळे आता सॉफ्ट तर झालाय कांदा. हे बघा इकडे मस्तपैकी सॉफ्ट झालाय. हे काय करते, कांदा जरा तळून घेतला ना तर बारीक करून टाकते त्याच्यात. तो चुरून घ्यायचा म्हणजे थोडस असं बारीक झालं. आणि इकडे बघा, इकडे टोमॅटो आणि कांदा जो मिक्स केलाय ना ते मस्तपैकी त्याला वरती तेल सुटलंय. जे तेल आपण टाकलं होतं ना ते वरती आलंय. आणि इकडे प्रिया आता त्याच्यामध्ये कांदा ऍड करते जो फ्राय केलेला होता तो. कांदा टाकते, तो फ्राय करून घेतलेला ना तो बारीक करून चुरा करून थोडासा टाकते. कांदा पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. अर्धा चम्मच हळद टाकते. त्याच्यामध्ये आपण हळद घेतली आणि मसाले टाकायला आपण सुरुवात करतोय. म्हणजे लाल घरगुती मसाले. हा लाल मसाला आहे. हा पण मिरची पावडर आहे आणि हा गरम मसाला आहे. हे सगळे मसाले आहेत ना आपण एकत्र करून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत आणि नंतर पुढची स्टेप चालू करणार. हे मस्तपैकी आणि हा शाही बिर्याणी मसाला टाकते. हा एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. शाही बिर्याणी मसाला तो पण आपण याच्यामध्ये पॅकेट मधून काढून घेतला होता आणि आता तो पण मिक्स करून घेणार आहोत. मस्तपैकी सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ते मोठे 2 बटाटे घेतलेले आहेत ना ते बटाटे टाकतो. आणि आता याच्यामध्ये आपण घेतलेत बटाटे. ही कोलंबी मॅरिनेट करून ठेवलेली ना आपण अर्धा तास ती टाकते ह्याच्यात. बटाटे टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय इथे कोलंबी आहे, जे मोठी साईजची होती, ज्याचे आपण तुकडे केले म्हणजे कट केले, मधून 2 भाग केले. आणि आता ते बटाटे टाकल्यानंतर आपण या सगळ्या मसाल्यामध्ये कोलंबी ऍड करून घेणार आहोत. कोलंबीला आपण झाकण मारून घेतलं. बटाटे आणि कोलंबी ऍड केली म्हणजे टाकल्यानंतर आहे ना एक झाकण मारायचं आहे, एक 2 ते 3 मिनिटासाठी किंवा 4 मिनिटं मॅक्झिमम. आणि त्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत, इकडे आपल्याकडे अजून काजूचे ओले घर आहेत ते टाकणार आहोत. ते एक चांगला जरा कड आला ना की त्याच्यानंतर टाकून घेणार आहोत. आणि आत्ता जरा एक झाकण घेतलंय 4-5 मिनिटासाठी. 5 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत. आणि पाहुणे आले काय? नाही अजून येत आहेत, त्यांची गाडी अजून भेटली नाही वाटतं त्यांना. पाहुणे आले, बाहेर बसले. तर बाकीचे सगळे आल्यानंतर तुम्हाला पाहुण्यांना भेटवतो आम्ही. तर एक 5 मिनिटांनी आपण झाकण काढून घेतोय. झालं असेल चेक करूया आपण. मस्तपैकी तेल सुटलंय, जो तेल टाकला होता तो. आणि आता मिक्स करून घेऊया आपण. बिर्याणीचा मसाला तर मस्त बनलाय, एकदम सुगंध सुटलाय खमंग असा मस्तपैकी. मिश्रण पण भारी दिसते, सगळे मसाले ऍड आहेत. आता आपण मीठ टाकूया त्याच्यात. याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया ना. हा भातात पण टाकलंय, ह्याच्यात थोडासा कमी टाकू. किती 2 चम्मच? हा 1.5 चम्मच. 1-1.5 चम्मच आपण याच्यामध्ये मीठ टाकलंय. आणि आपण जो भात आहे ना, भात उकडून म्हणजे शिजवला होता ना, त्या भातामध्ये पण आपण मीठ ऍड केलं होतं. तर इथे थोडं कमी टाकलंय. आणि मस्तपैकी मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण. सुगंध तर मस्त सुटलेला आहे. आपण खडे मसाले वगैरे टाकलेत त्यामुळे भारी सुटले सुगंध. कोलंबी आणि बटाटा असल्यामुळे थोडंसं वेळ जातो शिजायला, कारण आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी पाणी ऍड नाही केलं. आणि इकडे आमचे गेस्ट आलेले आहेत. इकडे निशा वहिनी आल्यात आणि इकडे आल्यात आमच्या सोरा वहिनी आल्यात थेट मुंबईवरून.
दुसरे गेस्ट आलेत आणि मेन गेस्ट आमचे आलेले आहेत झालं का जेवण? स्वराज मेटकर आणि तिसरे मेंबर आले स्वराज. हाय आलो मग स्वराज आलाय आज पावडर लावून आलाय फुल. आमचे पाहुणे आले आणि तिसरे गेस्ट लास्ट आहेत यायला काय तयार हे नाही जेवायला बोलवले ना ग मी तुम्हाला अर्धा खाऊन आले पोट. आणि थर्ड गेस्ट यायला तयार नाही जेवण अजून होतंय. अच्छा म्हणजे जेवून आलेत काय. तर पाहुणे आमच्या इकडे आता जस्ट आलेले आहेत आमची अजून तयारी होते. आता बटाटा मस्तपैकी आपला सॉफ्ट झालाय थोडा आणि आता याच्यामध्ये ऍड करूया आपण काजू ऍड करू. तर ओले काजूचे गर आहेत जे या सीझनचे कदाचित शेवटचे असतील आणि हे काजूचे बिया आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया. थोडासा वेळ जास्त लागला कारण बटाटा शिजत नाही गॅस फास्ट करावा लागतोय त्यामुळे बटाटा शिजायला वेळ घेतला. आता आम्ही मीडियम फ्लेमवरती ठेवले आणि बघा मस्तपैकी मिक्स करून घेऊ काजू बटाटा आणि मसाले सगळे कांदा वगैरे टाकले. आता आपण थर लावूया आणि आता आपण बिर्याणीचा आपला मसाला तयार झालाय म्हणजे जी भाजी आहे ना जी तयार झाली ग्रेव्ही आणि आता ही काढून घेऊया एका वेगळ्या प्लेटमध्ये. आता एक थर लावून घेऊया म्हणजे राईस वगैरे त्याच्यात मिक्स करून घेऊया. आपण अर्धी ग्रेव्ही आहे म्हणजे भाजी आहे ती काढून घेतली कोलंबी वगैरे याच्यात एका ताटामध्ये आणि अर्धी याच्यामध्ये ठेवली आणि आता हा जो राईस आहे ना त्याचे लेअरिंग करून घेऊया म्हणजे थर लावून घेऊया. तर आता हे बघा हे बिर्याणी राईस आहे ना मस्तपैकी टोपामध्ये स्टेप बाय स्टेप पसरवून घेते. किती थर लागतील? दोन थर. आम्ही मस्तपैकी 2 थर लावून घेतोय पसरवून राईसचे. राईस पण आम्ही बराच शिजवून घेतला होता. हे बघा इकडे एवढा राईस आहे त्याचे 2 थर लावणार आहोत आम्ही आणि अजून आमची भाजी आहे तिकडे. हे बघा इकडे पण भाजी आहे. कांदा टाकते आणि कांदा फ्राय केलेल्या कांद्याची लेअरिंग करतोय आपण ना. हा. एक खाली थर टाकला तो आपला ह्याचा होता कोलंबी मसाला वगैरे ते भाजी होती त्याचा होता. त्याच्यानंतर आपण राईस एक थर टाकला आणि त्याच्यानंतर हा जो फ्राय केला कांदा कोथिंबीर टाकली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा आपण ही जी ग्रेव्ही बनवली आहे ना त्याचा एक थर लावून घेऊया. हे बघा इकडे आणि आता त्याच्यावरती मस्तपैकी पुन्हा एकदा एक थर राईस म्हणजे भात जो आपण शिजवून घेतला होता तो याचा थर त्याचा वरती लावूया. भात आपण 90% शिजवला परत कांदा आणि आता भाताचा थर लावून घेतल्यानंतर परत हा जो फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर आहे ना कोथिंबीर फ्राय नाही केली ती वरती लेअरिंग साठी आपण वापरणार आहोत. इकडे आपण मस्तपैकी त्याचं लेअरिंग करून घेतलंय आणि आम्ही याच्यात काही कलर वगैरे टाकत नाही कारण आम्ही बिर्याणीमध्ये शक्यतो कलर वगैरे वरती टाकले जातात लिक्विड म्हणजे थोडंफार डेकोरेशन वगैरे असं कलरफुल दिसायला पण आम्ही याच्यात कलर वगैरे काहीच ऍड नाही केलं. आता ठेवूया झाकण आणि जरा स्लो गॅसवर झाकण ठेवून आणि जवळपास आपली तयार झालीच आहे बिर्याणी आणि आता आपण फक्त एक दम देण्यासाठी ठेवूया एक 4 ते 5 मिनिटं. एकदम गॅसची फ्लेम पण आपण कमी ठेवली आणि आता 5 मिनिटं याच्यावरती शिजवून घेऊया. आता दम दिलेला आहे आपण बिर्याणीला म्हणजे एक झाकण मारून ठेवलं होतं स्लो गॅसवरती आणि आता बघूया झालंय का. हा झालंय. दम देऊन झालाय मस्तपैकी बिर्याणी तर झाली रेडी. आता गॅस बंद करतो. आता गॅस बंद करतोय आम्ही आणि तुम्हाला टेस्टिंग साठी आलेल्या पाहुण्यांना दाखवतो कसं होतंय ते. प्रियाचा बर्थडे होता 7 तारखेला आणि 7 तारखेला तुझ्या मैत्रिणी गावाला आलेत केक घेऊन.
सेलिब्रेशन चालू आहे जोरात. बघा इकडे आल्यात सेलिब्रेशन भरवा आणि इकडे आणि इकडे मस्तपैकी आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि आई आहे ना याच्यामध्ये व्यवस्थित वाढून देते, एक एक प्लेट भरते. आणि इकडे मस्तपैकी इकडे लेअरिंग केलंय ना ते व्यवस्थित झालेलं आहे. आणि बघा इकडे आई आणि प्रिया आहे ना मस्त बिर्याणी वाढून घेते. आणि तिकडे आहे स्वराज. स्वराज जरा नाराज आहे. तर आजचं सेलिब्रेशन सरप्राईज होतं या 4 मेंबर कडून. इकडे 4ही फ्रेंड्स आलेत आणि इकडे आज जो मध्ये जो केकचा सेलिब्रेशन होता तो आम्हाला माहिती नव्हता, अचानक केक घेऊन आले आणि इकडे सेलिब्रेशन चालू. आणि इकडे फक्त अच्छा. आणि आता निशा इकडे निशा टेस्ट घेते. इथे स्वरा वहिनी आहेत, जया वहिनी आहेत आणि इथे आरतीने ते सांगितलं, आरतीला टेस्ट आवडले. आणि इकडे प्रिया पण आहे आणि इकडे निशा आहे. तर इकडे सगळ्यांना बिर्याणी आवडलेली आहे. आणि हा व्हिडिओ आता इथेच शेवट करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोलंबी बिर्याणी बनवली आणि आज या सगळ्या फॅमिली मेंबर्सनी आम्हाला एक छोटंसं सरप्राईज दिलं होतं. प्रियाचा बड्डे होता 7 तारखेला आणि त्यांनी आज गावी आल्यानंतर केक आणून तिला एक सरप्राईज दिलं होतं. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि या व्हिडिओला इथंच शेवट करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.